वो कहते हैं ना कि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तर अशाच पद्धतीने सध्याचं आयुष्य तुम्ही जगत आहात, कारण सध्या ज्या पद्धतीचा मान तुम्हाला मिळतोय हा मान तुम्ही डेफिनेटली डिझर्व करता। पण यापूर्वी जेव्हा तुम्ही काही नव्हतं, जेव्हा तुम्ही काही अचीव्ह केलं नव्हतं त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, हा ट्रान्सफॉर्मेशन मला वाटतं फक्त आणि फक्त तुम्हीच समजू शकता, जे लोक आत्ता रिसेंटली सिलेक्ट झालेत वेगवेगळ्या बँकांमध्ये इन्शुरन्स ऑफिसर असेल किंवा ॲज अ कृषी सेवक म्हणून। मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा यासाठी मी बनवतोय की सिलेक्शन झाल्यानंतर पुढे काय, तर असे बरेच प्रकारचे डाऊट्स मुलांच्या मनात असतात। त्यातला महत्त्वाचा मुद्दा असतो की सर जॉईनिंग प्रोसेस कशा पद्धतीने असेल, सर नेमकं जॉईनिंगमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील, त्यानंतर जॉईन केल्यानंतर काही अडचणी आहेत, काही डाऊट्स आहेत, कॉमन डाऊट्स त्या संदर्भात असतील। ते सगळे डाऊट जे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे क्लिअर करतोय। सगळ्यात पहिल्यांदा टीम सारथीकडून तुम्हा लोकांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन। जे गोष्टी तुम्ही डिझर्व करतात तो म्हणजे सत्कार समारंभ। तर तो सत्कार समारंभ तुमच्यासाठी, तुमच्या पालकांसाठी एक सत्कार समारंभाचं आयोजन आपण येत्या रविवारी म्हणजे 7 एप्रिल 2024 रोजी ठेवलंय। यासाठी जे मराठी हिंदीमध्ये ज्यांनी एक आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला एक कलाकार उपेंद्र लिमये सर्जेन हे सुद्धा स्वतः या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप ते देतील, तुमच्या पॅरेंट्सचा सत्कार करतील। तर यासाठी डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी यायचंय। यासाठी पूर्ण टीम सारथीकडून तुम्हाला हेच पर्सनल इन्व्हिटेशन कन्सिडर करून तुम्ही डेफिनेटली यायचंय। येणाऱ्या रविवारी सकाळी 8 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे। या व्हिडिओमध्ये मी नेमकं तुमच्यासोबत काय काय डिस्कस करणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, जॉईनिंग प्रोसिजर नेमकी कशी असेल, काय काय कशा पद्धतीने जॉईनिंग प्रोसिजर असते, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील, जॉईनिंग अपडेट म्हणजे कुठली जॉईनिंग कधी येईल, SBI PO असेल, IBPS PO असेल, IBPS क्लर्क असेल, ESO असेल, IDBI असेल, कृषी सेवक असेल, भविष्यात तुम्ही स्वतःला कुठे पाहताय। मग तुम्ही जर ग्रोथच्या हिशोबाने पाहतायत तर दोन गोष्टी आहेत, एक तर तुम्ही याच फील्डमध्ये ग्रोथ पाहतायत की तुम्ही एखादी दुसरी फील्ड चूज करण्याचा प्रयत्न करताय, या संदर्भात बोलतो। आणि हे जे तुम्ही अचीव्ह केलंय, या अचीव्ह केल्यानंतर तो तुम्हाला समाजात मान सन्मान मिळतो, तर त्याच्या उलट आपल्याही समाजाला काहीतरी देणं लागतं, ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। या संदर्भात 1 मिनिटं तुमच्यासोबत डिस्कस करायचं, त्यासाठी हा व्हिडिओ। सगळ्यात पहिल्यांदा डॉक्युमेंट जॉईनिंग प्रोसिजरमध्ये काय काय असणार। सगळ्यात पहिल्यांदा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर म्हणजे IBPS PO ला होते इंटरव्ह्यूला, IBPS ESO ला असतील, IDBI जॅमला असतील किंवा RRB PO ला असतील, तर जे ऑफिसर कॅडरचे लोक आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं जरी असलं तरी पुन्हा तेच डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता जॉईनिंगच्या वेळेस पुन्हा घेऊन जायचे। जेव्हा तुम्हाला फायनल जॉईनिंग मिळणार आहे त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा होईल, तेच डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे। सोबत यावेळेस मेडिकल टेस्ट सुद्धा होईल। मेडिकल चेकअपमध्ये काय बेसिक हेल्थ चेकअप असतं, आपलं ब्लड, शुगर, युरिन या गोष्टी ज्या आहेत या चेक केल्या जातात। बाकी एकदम वरवरचं असतं म्हणजे फार असं अवघड म्हणून नाही, नॉर्मल मेडिकल चेकअप असतं, हेल्थ चेकअप ज्याला आपण म्हणतो त्या टाईपचं। तर अशा पद्धतीत जॉईनिंग प्रोसिजर जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकअप। त्यानंतर मग डॉक्युमेंट्स काय काय लागतील। आता सपोज आम्ही IBPS क्लर्क झालोय, कृषी सेवक आहोत, IDBI एक्झिक्युटिव्ह मध्ये असेल, RRB क्लर्क असेल, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन RRB क्लर्क वाल्यांचं ऑलरेडी झालंय, IDBI एक्झिक्युटिव्ह वाल्यांचं झालंय, IBPS क्लर्क वाल्यांचं बाकी आहे, कृषी सेवक वाल्यांचं बाकी आहे। तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील, तर 10वी आणि 12वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जर नसेल तर याला अल्टरनेटिव्ह पॅन कार्ड सुद्धा चालतं। हे कशासाठी असतं, तुमचं डेट ऑफ बर्थ क्रॉस चेक करण्यासाठी। त्यानंतर सेमिस्टर वाईज मार्कशीट डिग्रीच्या किंवा मग BSc ॲग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंग झाला असेल तर ट्रान्सक्रिप्ट येतं, एकाच याच्यावर पूर्ण सेमिस्टर वाईज मार्क्स आहेत, तर ट्रान्सक्रिप्ट, डिग्री सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट PDC किंवा ODC दोन्हीपैकी एक। ॲप्लिकेशन फॉर्म, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा एक ॲप्लिकेशन फॉर्म जनरेट झाला होता, तो ॲप्लिकेशन फॉर्म लागेल। नसेल तर हरकत नाही, तुम्ही यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्मची रिप्रिंटची लिंक आली त्याच्यावरून ॲप्लिकेशन फॉर्म पुन्हा डाउनलोड करू शकता। जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीतून बिलॉंग करताय, EWS, OBC, SC, ST, तर मग तुम्हाला ते EWS कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल रिसेंटचं, मागच्या वर्षीचंही असलं चालेल, पण आता 1 एप्रिल नंतर पुन्हा ते सर्टिफिकेट काढून घ्या, कारण फायनान्शियल इयर नंतर ते चेंज होतं। कॅरेक्टर सर्टिफिकेट पण सध्या याची गरज नाही,
कारण कॅरेक्टर सर्टिफिकेट जेव्हा तुमची बँक सांगेल तेव्हाच घेऊन जा. काही बँकांना रिस्पेक्टेबल पर्सनचे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतात, काही बँकांना बँक ऑफिसरची कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतात, काही बँकांना तुमचे गॅझेटेड ऑफिसरचे सर्टिफिकेट लागतात. त्यामुळे एकदा ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस स्टार्ट होऊ द्या, त्यावेळेस हे सर्टिफिकेट काढा, अगोदर काढू नका. जर तुमच्या नावात काही चेंजेस असेल, सपोज माझं नाव RAHUL आहे काही सर्टिफिकेटर, आणि काही सर्टिफिकेटर माझं नाव RAHOOL आहे, तर अशा परिस्थितीमध्ये एक ॲफिडेव्हिट करून घ्या. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये किंवा तुमच्या तालुका प्लेसच्या न्यायालयामध्ये याचं ॲफिडेव्हिट करून मिळतं किंवा तहसीलमध्ये पण करून मिळतं. तर एक ॲफिडेव्हिट तुम्ही डेफिनेटली करून घ्या जर नावात बदल असेल तर. म्हणून मी तर स्टार मार्क केलं, ही काही कंपल्सरी गोष्ट नाही. तर अशा पद्धतीने एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही आत्तापासून रेडी करून ठेवा, प्रिपेअर करून ठेवा. हे झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल. या संदर्भात काही डाऊट्स असेल तर सगळ्यात शेवटी मी माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतोय. तो नंबर फर्दर कम्युनिकेशनसाठी पण सेव्ह करून ठेवा, सो दॅट भविष्यात तुमचं जॉईनिंग झालं, जॉईनिंग झाल्यानंतर ड्युरिंग जॉईनिंग तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला तुम्ही कॉल करू शकता. जॉईनिंग अपडेट, कुठल्या कुठल्या जॉईनिंग कधी कधी येतील याच्याबद्दल काही अपडेट आहेत का? तर हो, SBI POG ही मोस्टली मे जूनमध्ये येणार. त्यानंतर RRB PO आणि क्लर्क मोस्टली याच महिन्यात या जॉईनिंग होऊन जातील, एप्रिल महिन्यामध्ये. अराउंड 15 ते 22च्या दरम्यान यांची जॉईनिंग होईल असं अपेक्षित आहे. इलेक्शन कमिशनने एक लेटर दिलं होतं की जॉईनिंग डिफर तुम्ही करू नका. असं त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कमिशनचं की तुम्ही सध्या ज्या ज्या जॉईनिंग पेंडिंग आहेत तर त्या जॉईनिंग तुम्ही डिफर करू नका, पण ज्या रिझल्ट्स वगैरे पेंडिंग आहेत तुम्ही मागे पुढे करू शकता. आता हे डिसिजन कम्प्लिटली त्या ऑर्गनायझेशनवर आहे. आता काल परवा SBI ने एक नोटिफिकेशन टाकलं की इलेक्शन कमिशननुसार, त्यानंतर NICL ने नोटिफिकेशन टाकलं की इलेक्शन कमिशनच्या याच्यानुसार आदेशानुसार आम्ही हे सगळं पोस्टपोन करतोय. पण RRBची जॉईनिंग जी आहे ही एप्रिलमध्येच होईल असं होणं अपेक्षित आहे. IBPS PO क्लर्क ही मोस्टली मे जून पासूनच चालू होईल, एप्रिलमध्ये कुठली जॉईनिंग होणार नाही. मे जून पासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मागे पुढे बोलू शकतं. मी हे जॉईनिंग बद्दल बोलतोय. मिनिमम मे मध्ये जर जॉईनिंग होईल, पुढे जून पर्यंत पण जाऊ शकते. काही बँका जुलैमध्ये म्हणजे जुलैपर्यंत पण जॉईनिंग देऊ शकतात. हे बँक टू बँक त्या ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन डिपेंड करतं. PO असेल, क्लर्क असेल किंवा SO असेल. राहिला प्रश्न कृषी सेवकचा, तर डेफिनेटली हे सगळं आचारसंहितेनंतर होईल, कारण हे राज्य सरकारचं काम आहे. तर हे राज्य सरकार आचारसंहितेनंतरच म्हणजे जून नंतर जॉईनिंग देईल. IDBI JM असेल आणि IDBI एक्झिक्युटिव्ह असेल यांची जॉईनिंग कधी येऊ शकते. सध्या तरी याच्याबद्दल काही अपडेट नाही, कारण हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असल्यामुळं याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन भेटणे थोडं जड जातं. तर ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला इमिडिएटली सांगतोय. बाकीचे अपडेट जे आहेत जसे जसे माझ्यापर्यंत पोहोचतील तसे तसे आपल्या टेलिग्रामला अपडेट करून देईल. ठीक आहे, तर हा झाला जॉईनिंग वाला पार्ट. आता मुद्दा येतो मी स्वतःला भविष्यात कुठे पाहतोय, माझं विजन काय. माझं विजन इथं आहे की माझं विजन इथपर्यंत पोहोचणं आहे. एक मी सुरुवातीला सर मी 10वी 12वीला असताना बँकिंगचं स्वप्न बघितलं होतं, अजिबात नाही. तुमच्यापैकी 99% लोक असे आहेत की ज्यांनी ड्युरिंग ग्रॅज्युएशन किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन बँकिंग करायचं ठरवलं. आज मला तो जॉब बँकिंग मधला लागला, पण माझं नेमकं स्वप्न काय होतं, बँकेत राहणं हेच माझं स्वप्न आहे की याच्यापेक्षा काहीतरी मला मोठे अचीव्ह करायचंय. जर आपण भविष्यात ग्रोथ नाही केली तर डेफिनेटली आपला डायनासोर व्हायला वेळ लागणार नाही. आता तुमचं सध्या एज 20, 22, 21, 22, 23, 24, इन शॉर्ट 20 ते 30च्या दरम्यान तुमचं एज आहे. 21 ते 30च्या दरम्यान मॅक्सिमम लोकांचं. आणि मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यातला खूप चांगला टाइम असतो 20 ते 40चा, जिथं आपण मॅक्सिमम ग्रोथ केली पाहिजे, मॅक्सिमम ग्रोथचा विचार केला पाहिजे. कारण या वयात आपली माइंड जी आहे, मेमरी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. या वयात आपलं शरीर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला साथ देतं. अशा वयामध्ये जेवढी जास्त ग्रोथ करता येईल डेफिनेटली ती ग्रोथ केली पाहिजे. आणि म्हणतात की ग्रोथ हे लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे, एक हॉलमार्क आहे. तर त्या हिशोबाने जर तुम्ही पुढचा भविष्यातला विचार करताय तर तुम्ही क्लर्क झालात, पुढे मी काय करू सर, आता माझा विचार आहे लग्न करू, या अशा बुरसटलेल्या मानस्थितीत राहू नका. थोडासा पुढचा भविष्यातला विचार करा. जिथं जेवढं जास्त ग्रोथ करून ठेवता येईल तेवढी जास्त ग्रोथ करून ठेवा. सर मी आज RRB क्लर्क झालो, नाही, मी म्हणतोय मिनिमम RRB PO व्हा. इंटरनल ग्रोथ न व्हा किंवा एक्सटर्नल एक्झाम देऊन व्हा, लॅटरल एंट्रीने व्हा. सर मी आता SBI PO झालोय, मी म्हणेल SBI PO वाल्यांचं टार्गेट असलं पाहिजे भविष्यामध्ये SBI PO न राहता इन्शुरन्स सेक्टरमध्ये जाणे, RBI ग्रेड B करणे, असं वेगवेगळ्या ग्रोथच्या हिशोबाने आता तुम्ही विचार करा. कारण सध्या तुमच्याकडे तो अभ्यासाचा मोमेंटम आहे.
मी म्हणेल SBI PO झाला तरी पण थांबू नका आणि RRB क्लर्क झाला तरी पण थांबू नका. सर मग मी काय ग्रोथ करू शकतो, कुठल्या कुठल्या लेवलला जाऊ शकतो? तुम्हाला वाटतंय की मला माझे करिअर ऑप्शन पुढे काय असले पाहिजे? जर तुमची पुढे अभ्यास करण्याची मानसिकता असेल तर तुम्ही तशी कशाची तयारी करू शकता? RBI ग्रेड बी ऑफिसर. RBI ग्रेड बी ऑफिसर इज ॲज गुड ॲज IAS ऑफिसर. कारण व्हाईट कॉलर जॉब आहे, पगार चांगला आहे, ग्रोथ खूप चांगली आहे, जॉब स्टेबल आहे, 10 ते 5चा जॉब आहे, विकेंडला ऑफ असतं. तर मी म्हणेल यासारखा ड्रीम जॉब नाही. RBI ग्रेड बी असेल, नाबार्ड ग्रेड ए असेल, सेबी ग्रेड ए ऑफिसर असेल, यासाठी बरेच जे जुने विद्यार्थी जे यावर्षी सिलेक्ट झाले, ज्यांचे नाव मी तुम्हाला सांगू शकतो की यांनी ऑलरेडी तयारी सुद्धा करणं स्टार्ट करून टाकले. बँकिंगमध्ये सिलेक्शन झालं पण सर इथं थांबायचं नाही, काहीतरी मोठं अचीव्ह करायचंय, यासाठी प्रिपेअर करून बघा. सर मग याचं या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं तर काय होईल? होणार काहीच नाही, जिथं आहात ते पण काय प्रॉब्लेम नाही. सर मी आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्लर्क झालोय पण माझी इच्छा आहे पुढे करून पाहायची, पण मला भीती वाटते की माझं नाही झालं तर काहीच फरक पडत नाही दादांनो. जे तुम्हाला भेटले ते पण काही लहान गोष्ट नाही, पण मी म्हणतोय की पुढे ग्रोथ करण्याचा विचार करा, इथं थांबू नका. सगळ्यात चांगलं जर कुठं ऑप्शन मला आजच्या डेटला तुमच्यासाठी दिसतंय तर मी रिकमेंड करेल SSC CGL करवैया. SSC CGL का करावं? दरवर्षी एक्झाम येते, चांगल्या जागा असतात, एक्झामची डिफिकल्टी लेवल बँकिंगपेक्षा इझी असते, जॉब ड्रीम जॉब आहे. GST ऑफिसर, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट मध्ये जाऊ शकता तुम्ही, CAG मध्ये जाऊ शकता तुम्ही, इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून जाऊ शकता, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये जाऊ शकता. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक चांगला जॉब, जिथं चांगलं सोशल स्टेटस आहे, जिथं चांगला पगार आहे, वेतन आयोग लागतात, जिथं चांगल्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतील. तर अशा ठिकाणी जर म्हणलं तुम्ही म्हणेल SSC CGL साठी डेफिनेटली तुम्ही ट्राय केलं पाहिजे. नाहीच काही तर इन्शुरन्समध्ये AO म्हणून जा, जॉब स्टेबिलिटी खूप चांगली आहे, पगार लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तर मी म्हणेल की जर ना पुढे पुढे अभ्यास करण्याची तयारी आहे, ज्यांची अभ्यास करण्याची पुढे मानसिकता आहे, डेफिनेटली तुम्ही यापैकी एखादा ऑप्शन निवडून आत्तापासून कामाला लागा. मी म्हणतोय बऱ्याच जणांची जॉईनिंगला अजून 2-3 महिन्यांचा काळ आहे. एप्रिल पूर्ण महिना जायचा आहे, मे पूर्ण महिना जायचा आहे, जूनचा महिना जायचा आहे, 2-3 महिन्यांचा वेळ आहे. जर तुम्ही RRB क्लर्क असेल तर RRB PO साठी ट्राय करा, IBPS क्लर्क असेल तर IBPS PO किंवा RRB PO साठी ट्राय करा. जर तुमचं सिलेक्शन ॲज अ कृषी सेवक झाला असेल, याचा तुमचा ॲग्रिकल्चरचा बॅकग्राऊंड आहे, तुम्ही AFO साठी किंवा IBPS PO IBPS SO साठी ट्राय करा. जनरली जिथं आहात त्याच्यापेक्षा काय ग्रोथ मिळवता येईल ती मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण सगळ्यांकडे तुमच्याकडे चांगला मोमेंटम सध्या आहे. पुढचा एक मुद्दा येतो, सर मला अभ्यास करावं नाही वाटत आहे, इंटरनली मी काय ग्रोथ करू शकतो? JAIIB आणि CAIIB नावाच्या 2 इंटरनल एक्झाम असतात. ही परीक्षा पास झालात तुम्हाला ही परीक्षा देता येते. या दोन्ही परीक्षांचा फायदा काय? एक, यांच्यामुळं इमिडिएटली 1 इन्क्रीमेंट तुम्हाला लागू होतं. जर 2 परीक्षा पास झालात तर 2 इन्क्रीमेंट लागतील. म्हणजे जे नॉर्मली आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीमेंट लागतात ते परीक्षा पास झालं की इमिडिएटली इन्क्रीमेंट लागतो, म्हणजे पगार वाढ होते. बेसिक पेवर इन्क्रीमेंट लागलं म्हणजे डेफिनेटली त्याचा फायदा फॅसिलिटीजवर होतो, त्याचा फायदा तुमच्या रिटायरमेंटच्या प्लॅनवर सुद्धा होतो. या 2 एक्झाम पास केल्या, एक फायदा इन्क्रीमेंटचा, सॅलरी वाढते. दुसरा फायदा आहे इंटरनल ग्रोथ फास्ट होते. इंटरनल जर तुम्ही तुम्हाला क्लर्क टू PO व्हायचंय किंवा स्केल 1 टू स्केल 2 व्हायचंय तर JAIB पास केलं तर 1 मार्क तुमचा वाढतो, CAIB पास केलं तर 2 मार्क तुमचे वाढतात. तर असं इंटरनल ग्रोथमध्ये इतरांपेक्षा तुम्ही लवकर पुढे जाऊ शकता. जे लोक लवकर JAIB CAIB पास करतील त्यांची ग्रोथ थोडी कंपॅरेटिव्हली लवकर होते इतरांपेक्षा. त्यामुळं या एक्झामवर फोकस करा. यासाठी पण पेड कोर्सेस भरपूर अवेलेबल आहेत, नॅशनल लेवलचे भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत जे इंटरनल ग्रोथसाठी ज्या JAIB CAIB एक्झामची तयारी करून घेतात. तर एकतर जमलं तर हे करा, नसेल जमत तर ॲटलिस्ट हे करा, पण जिथे जिथे थांबू नका. जे अचीव्ह केले ते खूप चांगलं आहे, पण तुमच्याकडे चांगला मोमेंटम आहे, यापेक्षाही तुम्ही चांगलं डिझर्व करता, चांगलं अचीव्ह करू शकता. ठीक आहे, हा झाला मुद्दा. शेवटचा मुद्दा आहे तो फायनान्शियल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आज माझं सिलेक्शन झालं, 1000 ठिकाणी माझे सत्कार होत आहेत, वेगवेगळ्या लोकांचे मला मेसेज येतात, वेगवेगळ्या लोकांचे मला कॉल येत आहेत. हा समाज मला ज्या पद्धतीने मान सन्मान देतो त्या समाजाला माझंही काहीतरी देणं लागतं. उद्याची तुम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेचे एक मोठे पिलर्स आहात, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. या संदर्भात एक सामाजिक जाणीव म्हणून जिथं तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकली पॉसिबल होईल, ज्या ज्या पद्धतीने, कुणाला पैशाने पॉसिबल होईल, कुणाला वेळ देणं पॉसिबल असेल, कुणाला एक पॅशन आहे माझं, मग
तुम्हाला काहीही तुमचं पॅशन असू शकतं. तुम्ही मुक्या प्राण्यांना बिस्किट नेऊन टाकतात, ही तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही एखाद्या गरजूला 2 रुपये देऊन जाता, जी माझं देण्याची लायकी आहे, तीही तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिसेंटली आपण 15 मुलींना क्लास फ्री ऑफ कॉस्ट दिला 8 मार्चच्या दिवशी, जागतिक महिला दिनानिमित्त. त्याच दिवशी मला काही जुन्या मुलांचे मेसेज आले की सर आज माझं सिलेक्शन झालंय आणि पुढच्या वर्षी डेफिनेटली मीही तुमच्या माध्यमातून काही मुलांना शिकवू इच्छितो, एखादी बॅच मी सुद्धा पुढच्या वर्षी ऑफर करेल, त्याचे पैसे मी भरेल. खूप बरं वाटतं की हे संस्कार टीम सारथीच्या वतीने आम्ही तुमच्यावर टाकतोय आणि तुम्ही ते संस्कारांची जाण पुढे कॅरी फॉरवर्ड करताय, तर याबद्दल खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं. तर असं काहीतरी तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. गरीब परिस्थितीतून आपण पुढे आलोय. बरेच शेतकरी असे असतील ज्यांना स्वतः ऍप्लिकेशन फॉर्म भरता येत नाही, बरेच लोक असतील ज्यांना अवेअरनेस करता येत नाही. तर अवेअरनेस करणं म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत या स्कीम पोहोचत नाहीत, तर अवेअरनेस करणं ही सुद्धा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त डोनेशनच्या माध्यमातून, पैशांच्या माध्यमातूनच असावी असं काही नाही. तुम्ही ती वेगवेगळ्या माध्यमातून निभावू शकता, पार पाडू शकता. तर जे जे तुम्हाला प्रॅक्टिकली पॉसिबल असेल, वृद्धाश्रमात जाऊन थोडा टाइम स्पेंड करणं ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते. तर जे तुम्ही अचीव्ह केलंय याचा एक जाण म्हणून, याची जे इतरांना मिळालं नाही ते मला मिळालं, याची माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्याई म्हणावं, माझ्या भावा बहिणींची काहीतरी पुण्याई म्हणावं. तर ही पुण्याई म्हणून मी माझ्या एंडनं काहीतरी सोशल समाजासाठी काहीतरी देणं लागतो. या अनुषंगाने काही ना काही स्वतःची हिशोबाने द्या. हाच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. बाकी या रिलेटेड तुम्हाला काही वाटलं तर मला या नंबरला कॉल करू शकता. हा नंबर माझ्या तुमच्यासाठी परमनंटली सेव्ह करून ठेवा. भविष्यातल्या अपॉर्च्युनिटीज असतील या सगळ्या गोष्टींसाठी या नंबरला तुम्ही मेसेज कॉल करू शकता. मीही तुम्हाला पर्सनली तुमच्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत टचमध्ये राहीलच. या मेसेज पोहोचवण्यासाठीच, हा मेसेज पोहोचवण्यासाठीच तुमच्यापर्यंत आलो होतो. बाकी तुम्हाला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि भेटूया सत्कार समारंभात, म्हणजे येत्या रविवारी सकाळी 8 वाजता 7 एप्रिल रोजी तुमचा सत्कार करण्यासाठी आम्ही तुमची वाट बघतोय. नक्की या.